हॅलो विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ह्या टॉपिकमधली पहिली थेरम बघितलेली आहे आणि त्याच्यावरचं एक एक्झाम्पल पण बघितलेलं आहे, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत आपण. आता आजच्या लेक्चरला त्या थेरमचा कॉन्व्हर्स पार्ट आपल्याला बघायचा. कॉन्व्हर्स म्हणजे विरुद्ध. कालची थेरम काय होती? ओरिजिनमधनं जाणाऱ्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन हे होमोजिनियस इक्वेशन येतं, हे आपण काल बघितलेलं. आता त्याचा उलट भाग आज आपल्याला बघायचा आहे. म्हणजे कसा? तर हे जे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन आहे याच्यापासून मिळणाऱ्या दोन लाईन्स ओरिजिनमधनं जातात, हे आज आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच त्या थेरमचा कॉन्व्हर्स पार्ट. मग या थेरममध्ये काय विचारलंय आपल्याला? दी सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन इन एक्स अँड वाय. म्हणजेच हे इक्वेशन ax² 2hxy by², ह्या इक्वेशन पासून मिळणाऱ्या दोन लाईन्स ओरिजिनमधनं जातात, हे आपल्याला प्रूव्ह करायचे. पुढे त्यांनी ही कंडिशन टाकलेली आहे, ते आपण नंतर बघूया. मग अगोदर आपल्याला काय करायचं आहे? तर हे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन घ्यायचं आहे. मग हे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन घेऊया आपण. ax² + 2hxy + by² = 0. आता याच्यापासून आपल्याला दोन सेपरेट इक्वेशन मिळवायचे आहेत आणि त्या दोन इक्वेशनच्या दोन लाईन्स ओरिजिनमधनं जातात, हे प्रूव्ह करायचं आहे. मग आता ह्या इक्वेशनचे फॅक्टर पाडायला लागतील आपल्याला आणि ह्याचे फॅक्टर पाडायचे म्हटल्यानंतर हे काय आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन नव्हे. क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं तर ह्याचे इझिली फॅक्टर पडले असते. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे होमोजिनियस इक्वेशन आहे. मग याचे फॅक्टर तर आपल्याला पाडायचे आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला अशी ॲडजस्टमेंट करावी लागेल की जेणेकरून ह्याचे दोन फॅक्टर पडतील आणि दोन लाईन्स मिळतील. मग त्याच्यासाठी काय करूया आपण? याच्यामध्ये तीन कॉन्स्टंट आलेले आहेत, ए, एच आणि बी. ह्या तिन्हीपैकी कुठलाही एक कॉन्स्टंट पकडून आपण ही थेरम प्रूव्ह करूया. तिन्हीपैकी तुम्ही कुठलाही एक कॉन्स्टंट पकडून थेरम प्रूव्ह करू शकता. आता आपण याच्यामध्ये पुस्तकामध्ये बी पकडून केलेले प्रूव्ह म्हणून आपण बी घेऊया. मग तो कॉन्स्टंट घ्यायचा म्हणजे काय करायचं? तर एका केसमध्ये त्याची व्हॅल्यू 0 घेऊन बघायचं आणि एका केसमध्ये त्याची व्हॅल्यू नॉन झिरो घेऊन बघायचं. कसले इक्वेशन मिळतात बघूया आपण. केस फर्स्ट, b = 0. हे जे होमोजिनियस इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनमध्ये b ची व्हॅल्यू आपण 0 सबस्टिट्यूट करूया. काय होते बघा? b ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर b × i² 0 झाली, म्हणजे शिल्लक काय राहिलं? ax² + 2hxy = 0. आणि आता याचे दोन फॅक्टर्स पडतील. कसे पडतील? तर ह्या दोन टर्म्समधून x कॉमन घेतल्यानंतर आपल्याला दोन इक्वेशन्स मिळतील. x जर कॉमन घेतलं तर इथं ax + 2hy = 0. म्हणजेच हे जर आपण सेपरेट लिहिलं तर x = 0 और ax + 2hy = 0 असे दोन इक्वेशन मिळाले. आता माझा प्रश्न असा आहे की हे जे दोन इक्वेशन मिळालेत, हे दोन्ही इक्वेशन स्ट्रेट लाईनचे आहेत का? आणि असतील तर त्या दोन स्ट्रेट लाईन ओरिजिनमधून जातात का? कारण का? तर आपल्याला ओरिजिनमधून जातात हे प्रूव्ह करायचं आहे. आता पहिले इक्वेशन बघा, x = 0 आहे. x = 0 कुणाचं इक्वेशन आहे? y ॲक्सिसचं इक्वेशन आहे. y ॲक्सिस म्हटल्यानंतर ऑब्विसली तो ओरिजिनमधूनच गेलेला आहे, त्यामुळं ही स्ट्रेट लाईन आहे आणि ही ओरिजिनमधून गेली. आता हे इक्वेशन बघूया. आता एखादी स्ट्रेट लाईन ओरिजिनमधून जाते किंवा नाही हे कशावरून तपासतो आपण? तर त्याच्यामध्ये x ची एक टर्म असते, y ची एक टर्म असते आणि सेपरेट कॉन्स्टंट अब्सेंट असतो. सेपरेट कॉन्स्टंट जर अब्सेंट असेल तर ती लाईन ओरिजिनमधून गेलेली असेल. ह्याच्यामध्ये x ची टर्म आहे, y ची आहे, सेपरेट कॉन्स्टंट अब्सेंट आहे, म्हणजे ही पण स्ट्रेट लाईन ओरिजिनमधून जाते. म्हणजेच पहिल्या केसमध्ये b ची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर आपल्याला दोन स्ट्रेट लाईन मिळाल्या की ज्या दोन्ही स्ट्रेट लाईन्स ओरिजिनमधून जातात. आता अशीच दुसऱ्या केसमध्ये b ची व्हॅल्यू नॉन झिरो घेऊन बघूया आपण कसल्या स्ट्रेट लाईन्स मिळतात. केस सेकंड, b ≠ 0. आता b ची व्हॅल्यू नॉन झिरो घेतल्यानंतर ह्याचे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे की जेणेकरून आपल्याला हे सेकंड डिग्री म्हणजे याची डिग्री 2 निघून जाईल. म्हणजे सिंगल डिग्री असेल तर ती स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे. मग याचे फॅक्टर पाडत असताना लास्ट स्टेप सांगतो तुम्हाला, आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये आणायचं आहे? a² - b².
हे इक्वेशन ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आणायचं. मग ह्याचे फॅक्टर काय असतात आपल्याला माहिती आहेत. एका ब्रॅकेटमध्ये a+b आणि एका ब्रॅकेटमध्ये a-b. मग हे इक्वेशन असं सिम्प्लिफाय करायचं आहे की जेणेकरून ते आपल्याला या फॉर्ममध्ये आणायचं आहे. मग आता त्याच्यासाठी सुरुवातीला काय करूया आपण, परफेक्ट स्क्वेअर टर्म येण्यासाठी आता इथं a ची टर्म आहे, इथं b ची टर्म आहे. a जर कॉन्स्टंट आपण घेतला असता तर इथं a चा स्क्वेअर येण्यासाठी a न मल्टिप्लाय केलं असतं. आता आपण b कॉन्स्टंट पकडून थेरम प्रूव्ह करतोय, त्यामुळे ह्या पूर्ण इक्वेशनला b न मल्टिप्लाय करूया. का b नच मल्टिप्लाय करायचं, तर इथं आपल्याला परफेक्ट स्क्वेअर टर्म आणायचे. मग ह्या पूर्ण इक्वेशनला b न मल्टिप्लाय केलं तर काय होईल, abx² प्लस ट्वाइस h bxy प्लस b² इक्वल टू 0. आता याच्यामध्ये ही परफेक्ट स्क्वेअर टर्म झाली. 2 दिसतंय म्हणजे ही मिडल टर्म आहे. ह्या तिसऱ्या टर्मचा आपल्याला इथं ह्या बाजूला गरज नाही, ती टर्म आपण उजव्या बाजूला शिफ्ट करूया. शिल्लक काय राहील इथं, 2h bxy प्लस b² इक्वल टू मायनस abx². आता बघा ही परफेक्ट स्क्वेअर टर्म येण्यासाठी एका टर्मचा स्क्वेअर आहे, म्हणजेच हा फॉर्म्युला a+b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन काय असतं, a² प्लस ट्वाइस ab प्लस b². मग याच्यामध्ये आपल्याला 2 दिसतंय म्हणजे मिडलची टर्म आहे, एकाचा स्क्वेअर दिसतंय म्हणजे एक टर्म पण मिळाली. फक्त तिसरी टर्म आपल्याला शोधून काढायची. तिसरी टर्म ह्याच्यावरून काय असेल कसं सांगता येईल आपल्याला, बघा ह्याच्यामध्ये 2 दिसतंय, 2 कॅन्सल केलं, पहिल्या टर्मला a कॅन्सल केला तर तिसरी b असणार. मग याच्यामध्ये काय दिसतंय, b² y², हे b आणि y आणि 2, b y आणि 2 सोडलं तर h आणि x शिल्लक राहते. h² आपण दोन्हीकडे ऍड करूया. h² x² प्लस ट्वाइस b hxy प्लस b² y² इक्वल टू इकडं पण h² x² ऍड करूया, ते मायनस abx² आहे. असं लक्षात येतंय. याच्यामध्ये बघा ह्या 2 टर्म्स होत्या, ही तिसरी टर्म आपण शोधून काढल्या ह्या दोन्हीवरून. कसं शोधून काढलं, तर मिडल टर्म मध्ये 2 असते ते सोडून दिलं, याच्यामध्ये b आणि y आहे तेव्हा b आणि y सोडून दिलं, शिल्लक काय राहिलं h आणि x, त्याचा स्क्वेअर इकडं पण ऍड केला, इकडं पण ऍड केला. आता डाव्या बाजूमध्ये हे एक्सपान्शन कोणाचं आहे, hx प्लस by ब्रॅकेट स्क्वेअरचं, hx प्लस by ब्रॅकेट स्क्वेअरचं आहे का बघा. पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू पहिली इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर इक्वल टू, आता या दोघातून आपल्याला x² कॉमन काढता येते, शिल्लक काय राहील h² मायनस ab बाहेर x². आता या बाजूला ब्रॅकेटचा स्क्वेअर झालाय, या बाजूला पण ब्रॅकेटचा स्क्वेअर येण्यासाठी याच्यामध्ये ऍडजस्टमेंट काय करायला लागेल आपल्याला, hx प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, बघा ह्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे म्हणून ही टर्म मी काय करतो स्क्वेअर रूट मध्ये टाकतो. हे बाहेरचं x आणि याचा स्क्वेअर करतो. काय केली ऍडजस्टमेंट, एक्सचा तर स्क्वेअर होताच, तो आहे असा ठेवला, याचा स्क्वेअर करण्यासाठी ह्याला स्क्वेअर रूट मध्ये टाकलं आणि त्याचा स्क्वेअर केला, म्हणजे आहे अशी टर्म राहिली. आता हा ब्रॅकेट जर पलीकडे नेला तर काय होईल, हे पहिलं आहे असं hx प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा स्क्वेअर रूट ऑफ h² मायनस ab बाहेर x ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. आलं का बघा या फॉर्मॅटमध्ये, a² मायनस b² ह्या फॉर्मॅटमध्ये आलं का, समथिंग स्क्वेअर मायनस समथिंग स्क्वेअर आलं. ह्याचं एक्सपान्शन काय असतं, एका ब्रॅकेटमध्ये a प्लस b, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस b. मग ह्याचं एक्सपान्शन काय लिहिता येईल, एका ब्रॅकेटमध्ये ह्या दोघांची ॲडिशन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ह्या दोघांची सबट्रॅक्शन. पहिल्या ब्रॅकेटमध्ये हे hx प्लस by प्लस हे स्क्वेअर रूट ऑफ h² मायनस abx, ह्या दोघांची ॲडिशन एका ब्रॅकेटमध्ये घेतली. आता सबट्रॅक्शन एका ब्रॅकेटमध्ये घ्या, hx प्लस by मायनस स्क्वेअर रूट ऑफ h² मायनस ab इंटू x इक्वल टू 0. आता इथं बघा एक्सची एक टर्म आहे, एक्सची एक टर्म आहे, ह्या दोघातून x जर कॉमन घेतलं तर काय होईल, हे h प्लस
स्क्वेअर रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी कॉमन एक्स घेतलं प्लस बी वाय, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होईल, या दोघातून जर एक्स कॉमन घेतलं तर एच मायनस स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0. बघा आता बी ची व्हॅल्यू नॉन झिरो घेतल्यानंतर असे आपल्याला दोन इक्वेशन मिळालेत. आता ह्या दोन इक्वेशन मध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर ह्या ब्रॅकेट मधले एच ए बी वगैरे सगळे कॉन्स्टंट आहेत, याच्यामधले पण सगळे कॉन्स्टंट आहेत. इथं एक्स ची एक टर्म आहे, वाय ची एक टर्म आहे, इथं एक्स ची एक टर्म आहे, वाय ची एक टर्म आहे, इथं एक्स ची आहे, वाय ची आहे, सेपरेट कॉन्स्टंट अब्सेंट आहे, म्हणजे ही स्ट्रेट लाईन ओरिजिन मधून जाते. आता याच्यामध्ये पण एक्स ची एक टर्म आहे, वाय ची एक टर्म आहे आणि सेपरेट कॉन्स्टंट अब्सेंट आहे, म्हणजे ही पण स्ट्रेट लाईन ओरिजिन मधून जाते. मग ह्या सेकंड केसमध्ये बी ची व्हॅल्यू नॉन झिरो घेतल्यानंतर आपल्याला जी दोन इक्वेशन्स मिळालेत त्या दोन्ही इक्वेशन्स स्ट्रेट लाईनचे आहेत आणि त्या दोन्ही स्ट्रेट लाईन्स ओरिजिन मधून जातात. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता बघा पुढे त्यांनी कंडिशन एक टाकली होती, काय, एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू स्ट्रिक्टली 0 पेक्षा मोठी किंवा 0 असायला पाहिजे. काय सांगितले असेल ती कंडिशन, तर याच्यामध्ये बघा स्क्वेअर रूटमध्ये टर्म आलेले एच स्क्वेअर मायनस ए बी, एच स्क्वेअर मायनस ए बी, आणि स्क्वेअर रूटमध्ये जी काय टर्म असते त्या टर्मची व्हॅल्यू एक तर 0 असायला पाहिजे किंवा एक तर पॉझिटिव्ह असायला पाहिजे. स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह आलं म्हणजे ती इमॅजिनरी नंबर झाला, आणि इमॅजिनरी नंबर आपल्याला नको असतो, म्हणून एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हटलंय. बघा आता कालच्या थिअरम मध्ये काय सांगितलं होतं आपल्याला, ओरिजिन मधनं जाणाऱ्या दोन स्ट्रेट लाईन घ्या आणि त्यांचं जॉईंट इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन येतं हे प्रूव्ह करा. हे होमोजिनियस इक्वेशन काल आपण प्रूव्ह केलं, त्याचा कॉन्व्हर्स पार्ट आज आपण प्रूव्ह केलं. काय, हे जे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन आहे याच्यापासून मिळणाऱ्या दोन लाईन्स ओरिजिन मधनं जातात हे प्रूव्ह करायचं होतं. मग आपण काय केलं, तिन्हीपैकी एक कॉन्स्टंट पकडून थिअरम प्रूव्ह केले. पहिल्यांदा काय केलं, बी ची व्हॅल्यू 0 घेऊन बघितलं, दोन स्ट्रेट लाईन मिळाल्या, दोन्ही ओरिजिन मधून जातात. त्यानंतर बी ची व्हॅल्यू नॉन झिरो घेऊन बघितलं, नॉन झिरो घेतल्यानंतर पण आपल्याला दोन स्ट्रेट लाईन मिळाल्या की ज्या दोन्ही स्ट्रेट लाईन्स ओरिजिन मधून जातात. हेन्स द प्रूफ. तर आता हे झालं या थिअरमचं प्रूफ. या प्रूफवरतीच आपल्याला एक दोन नोट म्हणजे दोन फॉर्म्युले तयार करायचे. काय फॉर्म्युले, तर ह्या ज्या दोन स्ट्रेट लाईन्स मिळालेत ह्या दोन स्ट्रेट लाईनचे जे स्लोप्स मिळणार आहेत त्या स्लोपचे आपल्याला ॲडिशन करायचे आणि त्या स्लोपचे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आणि त्याचे फॉर्म्युले तयार करायचे. म्हणून नेक्स्ट हेडिंग आहे सम अँड प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स. सम अँड प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स म्हणजे बेरीज आणि गुणाकार कुणाचे दोन स्लोप्सचे, कुणाच्या, तर ह्या ज्या दोन स्ट्रेट लाईन्स मिळालेत ह्या दोन स्ट्रेट लाईन. अगोदर ह्या दोन्ही स्ट्रेट लाईनचे आपण स्लोप्स फाइंड आउट करूया आणि मग त्यांची मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन करूया. आता पहिल्या स्लोपला मी M1 म्हणतो, म्हणजे पहिल्या लाईनच्या स्लोपला. आता स्लोप कसा काढतो आपण, स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आहे मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय मायनस एक्सचा कोएफिशियंट काय आहे तो एच प्लस स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय, वायचा कोएफिशियंट कोण आहे बी. हा झाला पहिल्या लाईनचा स्लोप, त्याला आपण M1 म्हटलं. असाच दुसऱ्या लाईनचा स्लोप काढा, त्याला आपण M2 नाव देऊया. M2 इक्वल टू काय होईल मग मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स एच मायनस स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन वायचा कोएफिशियंट बी. ह्या मायनस साईन आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर M1 काय होईल मायनस एच मायनस स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी, आणि या मायनस आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर M2 काय होईल M2 इक्वल टू मायनस एच प्लस स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. हे झाले दोन स्लोप्स. आता आपलं आर्टिकल काय आहे,
सम अँड प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स, म्हणजे ह्या दोन स्लोपचे आपल्याला सम घ्यायचे म्हणजे ॲडिशन घ्यायचे आणि ह्या दोन स्लोपचे आपल्याला प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन घ्यायचे. अगोदर आपण ॲडिशन घेऊन बघूया. म्हणजेच M1 प्लस M2. M1 म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप मायनस h मायनस स्क्वेअर रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन B प्लस M2 दुसऱ्या लाईनचा स्लोप मायनस h प्लस स्क्वेअर रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन B विच इज इक्वल टू, दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहूया. हे मायनस h मायनस स्क्वेअर रूट h स्क्वेअर मायनस AB मायनस h प्लस स्क्वेअर रूट h स्क्वेअर मायनस AB. आता ह्या स्क्वेअर रूटला निगेटिव्ह साईन आहे, ह्या स्क्वेअर रूटला पॉझिटिव्ह साईन आहे, दोन्ही कॅन्सल होतील. मायनस h मायनस 2h अपॉन B. म्हणजे M1 प्लस M2चा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, मायनस 2h अपॉन B. M1 प्लस M2 इक्वल टू मायनस 2h अपॉन B. म्हणजे सम झाली, दोन स्लोपची आपण सम घेतली म्हणजेच ॲडिशन घेतली, तो फॉर्म्युला तयार झाला. आता एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि नेक्स्ट थिअरममध्ये पण आपल्याला हा फॉर्म्युला गरजेचा आहे. आता पुढचं आर्टिकल आहे ते म्हणजे प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स. ह्या दोन स्लोपचं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचे. बघूया कशी होईल मल्टिप्लिकेशन. प्लसच्या ऐवजी प्रॉडक्ट, प्लसच्या ऐवजी प्रॉडक्ट, ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन. आता प्रॉडक्ट कसा घेतो आपण, न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन, b इंटू बी बी स्क्वेअर. आता न्यूमरेटरचे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे, मायनस h इंटू मायनस h प्लस h स्क्वेअर. आता मायनस hनं ह्या स्क्वेअर रूटला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस h इंटू स्क्वेअर रूट h स्क्वेअर मायनस AB. मायनस hनं आपण दोघांना मल्टिप्लाय केलं. आता ह्या मायनस स्क्वेअर रूटनं ह्या दोघांना मल्टिप्लाय करा, मायनस स्क्वेअर रूट इंटू मायनस h म्हणजे प्लस h इंटू स्क्वेअर रूट झालं h स्क्वेअर मायनस AB. मायनस प्लस मायनस स्क्वेअर रूट h स्क्वेअर मायनस AB इंटू स्क्वेअर रूट h स्क्वेअर मायनस AB. स्क्वेअर रूट फक्त निघून जाईल h स्क्वेअर मायनस AB. बघा हे मायनस h इंटू स्क्वेअर रूट प्लस h इंटू स्क्वेअर रूट हे दोघं कॅन्सल होतील. शिल्लक काय राहिलं, h स्क्वेअर मायनस h स्क्वेअर मायनस मायनस प्लस AB अपॉन हे b स्क्वेअर. परत इथं प्लस h स्क्वेअर मायनस h स्क्वेअर कॅन्सल होईल, AB अपॉन b स्क्वेअर. परत या b मध्ये वरच्या एका b ला खालचा एक b कॅन्सल होईल, शिल्लक काय राहिलं a अपॉन b. आणि हा झाला फॉर्म्युला प्रॉडक्ट ऑफ स्लोप्सचा, म्हणजे M1 डॉट M2 इक्वल्स टू a अपॉन b. तर ह्या थेरमवरती ह्या दोन नोट्स होत्या की ज्या आपल्याला एक्झाम्पल सोडवत असताना आणि पुढचं थेरम प्रूव्ह करत असताना गरजेचे आहेत. कुठले, सम अँड प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स, म्हणजे ह्या इक्वेशनपासून मिळणाऱ्या दोन लाईनचे जे स्लोप्स आहेत त्या स्लोप्सची ॲडिशन आणि त्या स्लोप्सची मल्टिप्लिकेशनचे हे झाले दोन फॉर्म्युले. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला हे दोन फॉर्म्युले घेऊन आपल्याला थेरम एक प्रूव्ह करायचे आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. चालेल, थांबूया आपण. थँक्यू.